बाजारात कैऱ्या दिसल्या की आपल्या घरामध्ये एकच धांदल उठते, ती म्हणजे लोणचं बनवण्याची. तर मी आज तुम्हाला लोणचं वर्षभर टिकवण्यासाठीच्या लागणाऱ्या खास टिप्स, योग्य मसाल्याचे प्रमाण आणि परफेक्ट चव कशी आणायची हे मी या रेसिपीमध्ये सांगणार आहे. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. बाजारातून लोणच्यासाठी कैऱ्या निवडताना त्या अगदी टणक आणि कडक असाव्यात, त्या मऊ किंवा फुटलेल्या नसाव्यात. मी इथे 1.5 किलो कैरीचा आंबा घेतला आहे आणि तो बाजारातूनच कट करून आणला आहे. त्याला आपण इथे स्वच्छ धुणार आहे. 2 ते 3 वेळा पाण्याने धुवून घेतला आणि हा अशा कॉटनच्या कपड्यांनी छान पुसून घ्यायचा. तुम्ही पाहू शकता मी इथे लोणच्याच्या फोडी छान कोरड्या करून घेतल्या आहेत. ह्या लोणच्याच्या फोडी मी एका भांड्यात घेऊन त्यामध्ये 2 चमचे मीठ, 2 चमचे हळद घेऊन छान मिक्स करून घेतले. आता आपण ह्या 2 ते 3 तासासाठी उन्हाला लावणार आहोत. 3 तासानंतर ह्या फोडी मी परत घरात आणल्या. त्याच्यातले एक्स्ट्राचे हळद मिठाचे पाणी काढून टाकले आणि अशा ह्या फॅनखाली सुकत ठेवल्या. आता आपण लोणच्यासाठी लागणारा खास मसाला तयार करूया. एका कढईमध्ये 3 चमचे धने, 5-6 बेडगी मिरची, 5-6 काश्मीरी मिरच्या घेतलेत. हे आता आपण गॅसच्या मीडियम आचेवरती छान भाजून घेऊ. जर तुमच्याकडे अशा काश्मीरी आणि बेडगी मिरच्या नसतील तर तुम्ही काश्मीरी लाल तिखट 2 चमचे वापरू शकता. आता हे छान धने आणि मिरच्या भाजल्या आहेत ते आपण दुसऱ्या भांड्यात ट्रान्सफर करू. त्याच कढईत 2 चमचे बडीशेप, 2 चमचे मेथी, 2 चमचे जिरा आणि 1 चमचे कांद्याचं बी म्हणजे कलोंजी घालून छान भाजून घेऊ. त्यामध्ये आपण 1 दालचिनीचा तुकडाही ॲड करून छान भाजून घेऊ. आता लोणच्यासाठी लागणारा एक मेन इन्ग्रेडियंट पिवळी मोहरी 1/2 कप छान भाजून घेतले. परत त्याच कढईमध्ये 2 चमचे ओवा, 4-5 काळी मिरी आणि 4-5 लवंग घेऊन छान भाजून घेतले. आता हा मसाला पूर्ण थंड झाल्यानंतर मिक्सरला जाडसर बारीक करून घेऊ. हा मसाला मिक्सरला बारीक करत असताना मागे पुढे मागे करून बारीक करून घ्या. असं केल्यामुळे मसाला अगदी जाडसर तयार होतो, फाईन पावडर तयार होत नाही. तुम्ही पाहू शकता अगदी आपला हा लोणच्याचा मसाला तयार आहे. आहा, ह्या मसाल्याचा सुगंध किती छान दरवळतोय. एका कढईमध्ये 1 कप तेल घेऊ, ते वजनाने 1/2 किलो आहे. तेल चांगलं गरम झालं की गॅस बंद करू आणि तेल हे थंड करायला ठेवू. आता ह्या रात्रभर सुकवलेल्या लोणच्याच्या फोडी घेऊन त्यामध्ये हा मसाला घालून छान मिक्स करून घेऊ. हा मसाला आपण घरीच बनवल्यामुळे ह्या लोणच्याला छान चव येते. तर ह्यामध्ये मी परत 2 चमचे मीठ घालून घेते आणि अर्धा कप गूळ घेऊन छान मिक्स करून. मला आंबट, गोड, तिखट चवीचे लोणचे आवडते म्हणून मी हा गूळ घातला. जर तुम्हाला नको असेल तर तसं स्किप करा. आता थंड झालेले तेल ह्या लोणच्यामध्ये घालून घेऊ आणि चांगलं असं मिक्स करून घेऊ. पाहू शकता तुम्ही या लोणच्याचा कलर किती छान आला आहे. आता आपण ह्यावर एक कॉटनचा कपडा ठेवून तो छान असा घट्ट बांधू आणि 2 दिवस असेच उन्हात ठेवू. असं केल्याने जो लोणच्याचा मसाला आहे तो पूर्ण लोणच्याच्या फोडीमध्ये उतरतो. तुम्ही पाहू शकता 2 दिवसानंतर हे लोणचं आपलं तयार झालं आहे. हे मी लोणचं अगदी पारंपरिक पद्धतीने जसं आपली आई, आजी बनवायची तसं मी बनवण्याचा ट्राय केला आहे. तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा आणि ही रेसिपी कशी वाटली ती मला कमेंट करून नक्की कळवा. जर तुम्हाला ही थोडी जरी रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब करा रोहिता किचन डायरीजला. आहा, किती सुंदर कलर आहे लोणच्याचा. तोंडाला अगदी पाणी सुटले. पाहून अगदी 4-5 पोळी अशाच खाऊन टाकलेत. आता हे लोणचं वर्षभर कसं टिकवायचं त्यासाठी मी एक कोळसा घेतला. तो गॅसवरती गरम केलाय छान. तो एका ताटामध्ये ट्रान्सफर करून त्यावरती आपण थोडा हिंग घालून घेऊ. ज्या बरणीमध्ये आपण लोणचं भरणार आहोत ती बरणी आपण या हिंगाच्या धुरावर ठेवून देऊ. परत ह्या बरणीला टोपण लावून 2 मिनिटासाठी बंद करून ठेवू. असं केल्यामुळे आपल्या त्या बरणीमध्ये जर मॉइश्चर असेल तर ते निघून जाते आणि लोणचं 1 वर्ष काय 2 वर्ष सुद्धा टिकू शकते. लोणचं स्टोअर करण्यासाठी शक्यतो काचेची किंवा चिनीमातीची बरणी वापरा. प्लास्टिक, पितळ किंवा तांब्याची बरणी असं काही वापरू नका, त्यामुळे लोणचं आपलं खराब होऊ शकतं. आता हे लोणचं आपण ह्या बरणीला झाकण लावून 10-15 दिवसासाठी मुरायला ठेवू. असं हे लोणचं पोळी भाजी असो, गरम वरण भात असो किंवा साधी खिचडी, ह्या लोणच्याची साथ मिळाली की जेवणाची मजाच काही वेगळी. तशीच पारंपरिक आणि स्वादिष्ट रेसिपी पाहण्यासाठी रोहिता किचन डायरीला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.